आदरणीय व्यासपीठ, खरं आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम हा परक्या लोकांसाठी केला जातो. ही तर सगळी आपलीच माणसं आहेत. पप्पांच्या प्रेमापोटी तुम्ही सर्वजण इथे उपस्थित राहिलात, त्यासाठी आवडे परिवारातर्फे मी आपले सर्वांचे आभार व्यक्त करत आहे. तसं बघितलं तर मला छोटंसं काही गोष्टी बोलायच्या. आम्ही राहणार होते सगळेजण. मी मूळची अहमदनगरची. माझे बाबा आमदार होते, माजी आमदार, आणि 24 तास आमचं घर सतत कार्यकर्त्यांसाठी उघडं असायचं. त्यामुळं वेळेचं कसलेही भान नाही, नियोजन नाही. पण आणि शिवाय आमची 6 बहिणींची एक बटालियन, अर्धा डझन सगळ्या बहिणींची बटालियन. यातला एक बटालियनचा मेंबर लग्नासाठी कोल्हापूरमध्ये पप्पांच्या मिलिटरी अकॅडमीमध्ये आला. आणि त्याच्यानंतर तू काय घेऊन आलीस? आवडे कुटुंबियांमध्ये आल्यानंतर तू काय घेऊन आली? आमच्याकडे वेळेचं भान नाही, तर मी एवढं आवर्जून सांगेन की मी वेळेचं नियोजन इथून शिकले. कारण ही 90 हा जो आकडा गाठलाय, हा सगळ्यांनी 90साठी आले. पण 90 हा आकडा नुसता पप्पांसाठी नंबर आहे. पप्पा भले 90 वर्ष मागे जन्मले असतील, तर पप्पा रिप्रेझेंट करतात जेन अल्फाला. म्हणजे आमच्या मीराबाईच्या जनरेशनची ऊर्जा त्यांच्या 90त पण आजही आहे. आणि ह्या याच्यामध्ये ही ऊर्जा जी आहे, त्यांनी कोंदण रूपी जो हिऱ्याचा प्रकाश आज पसरलाय, ती ऊर्जा आज इथून प्रत्येक जणामध्ये, प्रत्येक व्यक्तीने घेऊन जावी अशी माझी आज इच्छा आहे. आणि ही पप्पांची ऊर्जा अखंडपणे आपल्या शरीरामध्ये, आपल्या आत्म्यामध्ये तेवत राहो, ही मी आपल्याकडे सर्वांच्या तर्फे आज अपेक्षा करून, पप्पांच्या आज आपण 90ला आज सर्व उपस्थित राहिला आहात, यासाठी मी अत्यंत आपली ऋणी आहे.